तुम्हाला कसं आहे? मस्त आहे ना? व्हेज जेवण, घरगुती जेवण अरे बेस्ट आहे. कसं आहे? नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, खास कोकणातून पावसाची थोडीफार अपडेट देतोय. आज मी आलो होतो देवरुखला. आमच्या संगमेश्वरचं तालुक्याचं ठिकाण, म्हणजे सगळेच सरकारी ऑफिस इकडे आहेत. तर तिथे थोडंसं काम होतं. तिथे काम झाल्याच्या नंतर आता आपण परत एकदा आपल्या गावच्या दिशेने आहोत, तुरळच्या दिशेने. आता देवरुखवरून निघतोय. पावसाने एकदम म्हणतात ना काळोख केलाय, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं पावसाबद्दल सांगूया. ढग तर आलेत, थोडंसं गडगडाट पण होतोय. नक्की येईल की नाही सांगता येत नाही, पण ढग मात्र जमा झालेत. असो, आत्ताच आम्ही आहे ना देवरुखमध्ये एका ठिकाणी थांबलो होतो आणि खूप उत्तम व्हेज जेवण जेवलोय. खरं तर एवढं चांगलं व्हेज जेवण असू शकतं, कारण मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहे, आणि एवढं सुंदर जेवण कुठेतरी व्हेज जेवण असू शकतं हे फार कमी ठिकाणी मिळतं असं. सो त्यातलंच हे देवरुखला जाताना खाऊचं घर म्हणून ना, हॉटेलचं नाव काय होतं? खाऊचं घर म्हणून होतं. खूप उत्तम, साडवलीमध्ये खाऊचं घर म्हणून ते बाहेर लिहिलेलं. तर तिथे खूप उत्तम जेवण होतं. मस्त जेवण आहे, कधी आलात तर नक्कीच जेवा. भारी जेवण. सो पोटभर जेवण तुम्हाला वाढतात. किती झाले एका थाळीचे? 940 झाले. आम्ही 5 जण जेवलो आणि पोटभर जेवलो. वेगवेगळ्या भाज्या होत्या, लोणच्याचे प्रकार होते, त्याच्यात झुणका वगैरे होता, भाकरी पाहिजे तर भाकरी होती, चपाती पण होती. सो भारी. आता मी निघालोय माझ्या गावच्या दिशेने. मध्येच पाऊस जर पडला तर तुम्हाला मात्र दाखवेन, कारण पाऊस म्हणजे काय तर प्रेम. कोकणातला पहिला पाऊस जसं मला बघायची आतुरता आहे तशी तुम्हाला देखील असेल. सो पडला तर मात्र नक्की जगू. मंडळी, तुरळ कडवई रोडला आलो आहे आणि बघा पावसाने आगमन केलं आहे. पाऊस शेवटी आला, पण तेवढ्या जोरात नाही आलाय जेवढा पाहिजे तसा पाऊस नाही आला. बघूया, थोडा वेळ अजून थांबूया. आता पाऊस आल्यामुळे आपण थोडंसं मी थांबलो इथे घरी जायच्या अगोदर. म्हटलं थोड्या वेळ थांबूया. तो मुंबई गोवा हायवे थोडा इकडे शेड खाली थांबलो आहे. चला मंडळी, आज आहे दुसरा दिवस आणि आज बघा अंगणामध्ये आमच्या हे सुकवलेली आमसुलं गोळा करून ठेवते. आणि आई कुठे चालली आहे? आई कुठे चालली आहेस? पंढरपूरला. कुठे? पंढरपूरला चालली आहेस? कशाला जाता आता सगळेच वारकरी मंडळी चालले. अधिक मास आहे. अधिक मासात पंढरपूरला जातात. तर आईला देखील सोडायला जायचं. इकडे बघा आजचं वातावरण. काल आपण देवरुखला जाऊन आलो आणि तेव्हा तुम्हाला पावसाची स्थिती दाखवली. हे बघा आंब्याचे 60 आणि खेळणारी पोरं. काय मजा केली? आंबे बिंबे खाल्ले हो काय? नाही खाल्ले अजून, खोटं बोलतो. चला विहा, तू कशावर खेळते? हे काय आहे? काय आहे हे कसलं कणीस आहे? बाजरीचं कणीस. विहा खेळते. चला संध्याकाळ झाली आहे. आज आहे ना थोडंसं तुरळलं. आत्ताच पाऊस आला, तुरळून आलो. आणि पावसाला आई बाबा आता मगाशी तुम्हाला सांगितलं संध्याकाळी की पंढरपूरला चाललेत. त्यांची निघण्याची तयारी झाली आहे. किती दिवस? 2 दिवस ना? 2 दिवस. उद्या दिवस, एक दिवस. हां सोमवारी सकाळी कडे. बरोबर. अधिक मासाची. अधिक मास आहे. हां, अधिक मासाची वारी म्हणतात त्याला. चला, आई पण तयार झाली आहे. पण आमची चालले. दरवेळी वाऱ्या चुकतात, पण या वारीला हौशीने जाते. चौकात जाय. चल. हां चला. आई पाऊस पडतोय. चौकात जा. पांडुरंगारी. चला मंडळी, आज आहे तिसरा दिवस. आपण सलग त्या दिवसापासून तिसऱ्या दिवसाची वाट बघितली. काल आई बाबा पंढरपूरला गेले, तरी पण आज दिवसभर काळोख होता, पाऊस पडला नाही. विहा काय करते बघा. विहा बांधावर उतरते. चला सावकाश उतरा. चला, परत कोण घेणार? मी कढीपत्ता घेऊन आलोय. चल जा. मस्ती करते आणि विहाची मॅव पण मस्ती करते. रबर पडलाय. चला उचला. सुनील, पाऊस येईल की नाही सांगता येत नाही. चला. सुनील, पाऊस नाही येणार वाटतं आज. पण पाऊस येईल काय विहा? पाऊस येईल? पाऊस येस नो? हा उठलेली काय नको बोलला तरी बोलतो.
चला मंडळी, सकाळची वेळ आहे आणि कसं आहे, आई आज सकाळीच पंढरपूरहून आली आहे आणि कसं आहे थोडंसं आलं वगैरे घालायला गेली आहे. पावसाची एक सर येऊन गेली आहे छोटीशी आता. पण पाऊस आहे, पावसामध्ये तेवढा जोर नाही आहे. आला तर आपण नक्कीच दुपारपर्यंत आला तर नक्कीच दाखवू. मंडळी, आज आहे सलग 4था दिवस. आपण 4 दिवस पाऊस जोरात येईल किंवा पावसाचं एकदम म्हणतात ना धुवाधार आगमन होईल असं गेस केलेलं, पण तसा काही पाऊस आज तर काय आला नाही. आज तारीख आहे 9 आणि 9 जूनला देखील पावसाचं तेवढं काही वातावरण आमच्या गावी तरी दिसत नाही. बघा, पाऊस पडल्यानंतर म्हणजे एक सर येते, त्याच्यानंतर पाऊस गायब. पण बघा, ढगाळ वातावरण दिवसभर असतं. काल तर असं वातावरण होतं ना की जराही वारा येत जात नव्हता. म्हणतात ना पूर्ण असं दमट वातावरण होतं, हवा खेळती नव्हती. पण आज आहे ना असं थोडंसं सकाळी पाऊस आला, काल रात्री थोडंसं आला आणि हे असं ढगाळ वातावरण झालं आहे. आता आमची आई आहे ना, थोडंसं आम्ही इकडे ना हे बघा आळं घालतो, तुम्हाला दाखवलं ना, आलं घालणं म्हणतात. तर हे बांधावर आपण आता बिया टाकायला आलो आहे. ही गौरी वगैरे भाजून ठेवली आहे, जाळून ठेवली आहे. शेताच्या बांधावर आलो आहे आणि हा बघा सरडा, बघा सरडा. कसले कसले बिया आहेत बघू दे. बावच्या, ह्या गेल्या वर्षीच्या बावच्याच्या बिया. अशा हे बियाणं सुकवून ठेवते उन्हामध्ये. हां, भेंडा, बावच्या, ह्या बावच्या गावठी बावच्या आहेत. गावठी आहेत. थोडं थोडं अशी बियाणं आहे वाचून ठेवते. बघा, हे बावच्याच्या बिया घालूया. लागतं याला हे काय म्हणतात, आलं घालणं. हां, अलसुंद्याच्या शेंगाचे बियाणं आहेत ना. आता ना बुडाल्या. आता कोणी बिया नाही ठेवत, करीत नाही. हलव्याच्या बाजूला असायच्या ना, नाचणीचं रोपटा बिपटा असायचा, त्याला हलवं म्हणायचं. त्या हलव्याच्या बाजूला असं सोडायचं, पण आता कोण करत नाही. किती बियाणं ठेवली आहेत बघू दे. ह्याच्यातून काढल्यात हे बाई, काय तर नाही. चला आता आपण आहे ना, पहिले बावच्या घालतेस नाही का भेंडा लावतेस? बावच्या घालतात. भेंड्याचं पण बिया आईने घेतल्यात. गेल्या वर्षीचं भेंडा मी केलं होतं ना, ते आता बांधावर लावता. आई इकडे आमची आहे ना, ही आपण गौरी जाळली होती शेणाची, तर ती आता कुस्करून ठेवते. हेच खत नाही याचं, ऑर्गॅनिक बावची. किती बी घालते? हा, मस्त. चला, असं कुस्करून टाकायचं आहे मस्त की भिजलंय. आणि हेच नंतर मग शेण जे आपण जाळलं होतं, तर तेच आता खताचं काम करणार. वालवी नाही येत नाही. इथे आता भेंडा लावशील ना. तिथे एक भेंडा लावलाय, इथे एक बावची लावेल आहे, इथे एक भेंड्याचं असं आळीपाळीने. तिकडे तुरीच्या पण शेंगा आहेत ना काय? तुरी आहेत, तुरी काय अशाच पण घालतात. अच्छा, अशा दांडा तोडून आणल्याच्यानंतर मृगामध्ये असं घालतात. चला, गावाकडे वातावरण बघा कसं झालंय. हे बघा, थोडे तुरळक ढग येतात, पण पाऊस आता रिमझिम रिमझिम बारीकसं चालू आहे. चला, आई आमची बांधावर आलं घालते. हे अंड दाखवलं होतं ना, तर बऱ्याच जणांनी म्हटलं की हे टिटवीचं अंड आहे. बघा, माहित नाही, हे अंड बऱ्याच दिवसापासून आहे. चला, इकडे असं आता भेंड्याचं बी. आई म्हणते हे शेण जाळलं ना की वाळवी वगैरे येत नाही, म्हणून तसं जाळून हे करायचं असतं. चेर टाकतेस काय? बरं. चला, हे बावचे आणि भेंड्याचं आलं असं शेताच्या बांधावर टाकलंय आणि तिकडे तुरी लावणार आहोत आपण. आता इकडे तुम्हाला दाखवतो, जवळून दाखवतो. हा फणस आहे. आजी म्हणायची आषाढी पिकणारा फणस आहे, तर हा पूर्ण आषाढ महिन्यात पिकतो फणस. बघा, पावसाळ्यात पिकणारा फणस तुम्ही कधी पाहिलं नसेल तर हा आहे आमच्याकडे आषाढी पिकणारा बरका फणस. बरका म्हणजे गरे एकदम पातळ नसतात, थोडेसे कडकच असतात, खायला मजा येते, पण पिकल्यावर मस्त वाटतं. आता फणस पाऊस पडल्यानंतर फळं कोण खात नाहीत, पण हा आषाढातच पिकतो, त्याच्यामुळे आम्ही ह्याला सर्रास खातो. मस्त वेगळे गरे गोड आहे त्याचे. काही झालं लावून? या थोड्याशा उरल्या तर इकडे लावतेस ना. चला, शेताच्या बांधावर काय ना काहीतरी पीक घेण्याची किंवा असं काहीतरी थोडीशी लागवड करण्याची जुनी पारंपरिक पद्धत आहे. तुम्ही जर गावी अशी भातशेती वगैरे करत असाल तर शेताच्या बांधावर काहीतरी लागवड होतेच होते, तशी ही जुनी पद्धत आहे. चला, काय म्हणतेस?
अळसुंद्याच्या शेंगा असायच्या तेव्हा, हा हलवं करू तेव्हा, हा तेव्हा ना बावच्या ह्या असं लागायच्या सारावर. काय भाजी मस्त लागायची, है ना. तिलकुट वाटून. तिलकुट वाटून बावच्याची भाजी आणि अळसुंद्याची भाजी हम्म. अजून पण मस्त आठवण येते. आमची म्हातारी आई चांगली बनवायची नाही. हम्म. इकडे बघा आईने आमच्या बाजरीचं कणीस लावलेलं ना, त्याला बघा मधमाशा आल्यात. पण मधमाशा फिरतात बघा, त्याच्यामध्ये मध असतो वाटतं. पहिल्यांदाच बघितलं, बऱ्याच मधमाशा फिरतात. आई झालं काय? झालं ना. चला मंडळी, आता आपण थोडंसं घरी जाऊया. आणि पावसाची काय वाट बघून दमलो अक्षरशः. काल पाऊस पडलाय, आज पण थोडा थोडा पाऊस पडलाय, पण तेवढा पाऊस नाही पडलाय जेवढा पडायला पाहिजे. पाऊस लांबलाय की काय असं वाटतंय. काळोख तर आहे. आई पाऊस येईल ना गे? येईल ते. आता पावसाला सुरू झालाच असे आमच्या आई म्हणते. चला मंडळी, अक्षरशः 4 दिवस आपण हा सलग ब्लॉग शूट करतो. आजचा 4था दिवस, तारीख आहे 9. आता 4 दिवसांमध्ये आपण पावसाची वाट बघितली. मध्ये मध्ये सरी येऊन गेल्या, पण काय सलग असा पाऊस पडलेला नाही आहे. सिंधुदुर्गात बातम्यांमध्ये दाखवलं, सिंधुदुर्गात भरपूर पाऊस पडला आहे. म्हणजे नॉर्मली येतो तसं. अक्षरशः नदी नाले ओसंडून वाहतील एवढा तर पाऊस आमच्या रत्नागिरीमध्ये अजून तरी पडला नाही आहे. पण बघू, पडेल तेव्हा मात्र नक्की दाखवू. कारण 5-6 तारखेपासून पुढे पाऊस सलग चालू होतो. आज आहे तारीख 9, 10 तारखेपर्यंत, 15 तारखेपर्यंत येईल अशी हवामान खात्याने अंदाज दिला आहे. बघूया कधी पाऊस येतो तेव्हा मात्र आमच्यात नक्की दाखवू. चला मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? ऑल ओव्हर असा थोडासा मिक्स व्हिडिओ झाला आहे, पण तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. कारण गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात, म्हणून आपण नवीन व्हिडिओ कोकणातले नवीन व्हिडिओ पोस्ट करतो. सो मंडळी, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला गावाकडच्या व्हिडिओची अपडेट मिळेल. सो चला मंडळी, तुर्तास मी तुमची रजा घेतो. भेटतो कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, येवा कोकण आपलं जसा.